तारक मंत्राचे महत्त्व. तारक मंत्र स्वामी समर्थांना निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हा मंत्र मानवी मनाला संकटातून बाहेर काढणारा आणि आत्मबळ देणारा एक शक्तिशाली स्रोत आहे. तारक या शब्दाचा अर्थ तारणारा किंवा रक्षण करणारा असा होता. तारक मंत्राचे महत्त्व आणि त्याचे आध्यात्मिक व मानसिक फायदे पाहूयात. भीती आणि चिंताचा नाश. तारक मंत्राची सुरुवात निशंक आणि निर्भय या शब्दांनी होतो. जेव्हा आपण सतत काळजीत असतो किंवा आपल्याला भविष्याची भीती वाटते तेव्हा हा मंत्र आपल्या अंतर्मनाला धीर देतो. परिणाम. हा मंत्र उच्चारल्याने मेंदूतील अमिगडाला म्हणजे भीतीचे केंद्र शांत होते आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. शरणागतीची शक्ती. पॉवर ऑफ सरेंडर. या मंत्राचा गाभा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे आहेत या विश्वासावर आधारलेली आहे. जेव्हा आपण म्हणतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी, तेव्हा आपण आपल्या म्हणजे इगो बाजूला ठेवून वैश्विक ऊर्जेशी जोडले जातो. त्यामुळे मानसिक ओझे हलके होते. सकारात्मक स्वयंसूचना. मानसशास्त्राच्या दृष्टीने तारक मंत्र हा एक उत्तम अफर्मेशन म्हणजे आहे. कितीही संकटे आली तरी स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत हा विचार वारंवार केल्याने मनाचे खच्चीकरण थांबते. हे मंत्रोच्चार तुमच्या प्राणायाम कोशात सकारात्मक स्पंदने निर्माण करतात. त्यामुळे नकारात्मक विचारांचे वलय तुटते. स्वामी समर्थांच्या चरित्रात अशा अनेक कथा आहेत जिथे भक्तांनी केवळ संकटाच्या वेळी स्वामींचे नाव घेतले की त्यांना मार्ग सापडतात. प्रसंग. अनेकदा लोक जेव्हा टोकाच्या नैराश्यस्थ डिप्रेशनमध्ये असतात किंवा त्यांच्या आत्महत्येसारखे विचार येतात तेव्हा तारक मंत्राचा सराव त्यांच्यासाठी जीवनदायक ठरतो. मंत्रातील ओळी अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी हे केवळ शब्द नसून ते एक क्वाइट्स हिलिंग कमांड आहेत जे तुमच्या शरीरातील पेशांना उभारी देते. तारक मंत्राचे शारीरिक आणि ऊर्जात्मक फायदे. हृदय आणि रक्तदाब. या मंत्राचा लयबद्ध जप केल्याने हृदयाचे ठोके नियमित होतात आणि वेगस नर्व्स सक्रिय होऊन रक्तदाब नियंत्रित करतो. आज्ञाचक्रावर प्रभाव. एकाग्रतेने मंत्र म्हणावा. कपाळाच्या मध्यभागी थर्ड आईज स्पंदने जाणवतात ज्यामुळे निर्णयक्षमता सुधारते. ऊर्जा कवच. तारक मंत्राचा उच्चार तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक ऑरो तयार करतो ज्यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा तुमच्यावर परिणाम होत नाही. मंत्र म्हणायची योग्य पद्धत. पहाटे किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हणावे अत्यंत प्रभावी ठरतो. एकाग्रता. मंत्राच्या अर्थाकडे लक्ष देऊन तो शांतपणे म्हणावा. भाव. मी एकटा नाही, शक्ती माझ्या पाठीशी आहे. या भावनेने मंत्र म्हटल्यावर त्याचा अनुभव लवकरच येतो. तारक मंत्राचे महत्त्व. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.